श्री काळुबाई माता ही महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे। सातारा जिल्ह्यातील वाई जवळील मांढरदेव गडावर काळुबाईचे मुख्य मंदिर आहे। काळुबाई मातेच्या उत्पत्तीची आणि चमत्काराची कथा अत्यंत रंजक आणि महिमा गाजवणारी आहे। खाली आई काळुबाईची पौराणिक व प्रचलित कथा दिली आहे। काळुबाई माता अवतार कथा। पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी मांढरदेव आणि परिसरातील डोंगराळ भागात लोभासूर, काही ठिकाणी रत्नासूर किंवा अवंधासूर असाही उल्लेख आढळतो, नावाच्या एका क्रूर राक्षसाचा सुळसुळाट झाला होता। त्याने आपल्या आसुरी शक्तीने ऋषीमुनी, स्थानिक नागरिक आणि देवांना त्रस्त करून सोडले होते। तो राक्षस एवढा बलाढ्य होता की त्याला मारणे सामान्य मानवाला किंवा देवांनाही शक्य होत नव्हते। शेवटी या राक्षसाच्या त्रासातून मुक्ततेसाठी सर्व ऋषीमुनी आणि देवांनी आदिमाया शक्तीची आराधना केली। राक्षसाचा वध आणि काळुबाई नाव। देवांच्या आणि भक्तांच्या हाकेला धावून येत देवीने एका अत्यंत तेजस्वी, काळ्या पाषाणासारख्या उग्र आणि शक्तिशाली रूपात अवतार घेतला। देवीने मांढरदेव गडावर लोभासूर राक्षसाशी घनघोर युद्ध केले। देवीने आपल्या त्रिशूळाने राक्षसाचा संहार केला आणि त्याचे रक्त जमिनीवर पडून देता प्राशन केले। राक्षसाचा वध करून देवीने सृष्टीला भयमुक्त केले। देवीचे हे रूप कृष्णवर्णीय, काळे आणि उग्र असल्यामुळे, तसेच ती भक्तांचे काळ, संकट हरण करते म्हणून तिला काळुबाई किंवा कालिका माता असे नाव पडले। मांढरदेव गडाचा इतिहास आणि मांडव्य ऋषी। या कथेचा दुसरा भाग मांडव्य ऋषींशी जोडलेला आहे। ऋषींची तपश्चर्या। मांढरदेव गडावर प्राचीन काळी मांडव्य ऋषी तपश्चर्या करत होते। त्यांच्या तपश्चर्येत वरील राक्षसाने विघ्न आणले होते। देवीची स्थापना। जेव्हा देवीने राक्षसाचा वध केला तेव्हा मांडव्य ऋषींनी कृतज्ञता म्हणून देवीची याच गडावर प्रतिष्ठापना केली। मांढरदेव नाव कसे पडले? मांडव्य ऋषींच्या नावावरूनच या डोंगराला मांढरदेव हे नाव पडले असे मानले जाते। काळुबाई मातेचे रूप आणि महात्म्य। स्वयंभू मूर्ती। मांढरदेव येथील काळुबाईची मूर्ती स्वयंभू मानली जाते। देवीची मूर्ती काळ्या पाषाणाची असून तिला चांदीचा मुखवटा, टोप चढवला जातो। देवीच्या हातात त्रिशूळ आणि इतर शस्त्रे आहेत। काळुबाईची गाणी आणि पालखी। काळुबाईच्या नावानं चांगभल या जयघोषाने संपूर्ण गड दुमदुमून जातो। देवीला पुरणपोळीचा आणि नैवेद्याचा मान असतो। शाकंभरी नवरात्र। पौष महिना। आश्विन महिन्यातील नवरात्रापेक्षा मांढरदेवला पौष महिन्यात येणाऱ्या शाकंभरी नवरात्रात आणि पौष पौर्णिमेला खूप मोठी जत्रा भरते। या यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून लाखो भाविक येतात। थोडक्यात सांगायचे तर आई काळुबाई ही दुष्टांचा संहार करणारी, संकटातून तारून नेणारी आणि भक्तांच्या हाकेला धावून जाणारी जागृत देवता म्हणून ओळखली जाते। म्हणूनच आजही लोक श्रद्धेने म्हणतात, काळुबाईच्या नावानं चांगभल।